पाटील हे दोघेही पार्टनर आहेत। या LLP मध्ये दोघांच्याही सह्या आहेत। ही LLP आहे त्याची, या दोघांच्याही सह्या याच्यावर आहेत। आणि हे असताना जे गुन्हे दाखल झाले ते दिग्विजय पाटील, सब रजिस्ट्रार तारू आणि शीतल तेजवानी या तिघावर हे सगळे गुन्हे दाखल झाले। मूळ आरोपी त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असल्याचं दिसतोय। त्याला राजकीय सपोर्ट, आशीर्वाद हे या ठिकाणी आम्हाला सरकारच्या एकूण या प्रकरणामध्ये दिसतोय। काही झालं तरी याशी माझा काही संबंध नाही। पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत। हे सगळं घडतंय। 21 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते। उद्योग संचालनालय 24 तासात त्याला परवानगी देते आणि ज्या जमिनीचा टायटल क्लिअर नाही, अद्यापही त्या जमिनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे, ती महार वतनाची जमीन आहे। गेली 25 वर्ष ते बिचारे दलित समाजाचे लोक लढाई लढत आहेत, ती जमीन मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत। आणि 1800 कोटी रुपयाची जमिनीचा व्यवहार होतो आणि खरंच अजितदादाला माहित नसेल का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। एकूणच एक कहावत है कि राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा। तर हा झूठ हे अशीच आता चाललेली आहे। म्हणजे महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी चुपी छोडी, तूही खा मीही खातो, तू मला वाचव मी तुला वाचवतो, हे सगळं राज्यामध्ये चोर चोर मावसेरो भाऊ असा कारभार सुरू आहे। यामध्ये पार्थ पवार हे पार्टनर आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती। हा एवढा मोठा घोटाळा झालाय आणि सरकारने तातडीनं ती जमीन मूळ मालकाच्या नावानं करावी। केवळ टॅक्स भरला नाही म्हणून ती जमीन गेली 50 वर्ष 274 त्याचे वारस लढत आहेत। महार वतनाच्या जमिनीची विल्हेवाट मोठ्या प्रमाणात लावली जात आहे। घोटाळ्यावर घोटाळे होत आहेत, कारवाई होत नाही। काल मी सांगितलं, महिला बाल कल्याणचा स्मार्ट अंगणवाडी किट 40 कोटीचा टेंडर होता। त्या 40 कोटीच्या टेंडर मध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती। 40 कोटीचं किट सप्लाय झाले। नव्यानं टेंडर काढून नवा टेंडर देण्याची आवश्यकता होती, पण कंत्राटदारावर मर्जी असल्यामुळे 90 कोटीचं काम पुन्हा विदाउट टेंडर महिला बाल कल्याणनी सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला दिलं, विना टेंडरनी। हे काय सुरू आहे राज्यात? पुढे आहेत मुख्यमंत्री, पुढे आहे सरकार। हे सगळं जे चाललेलं आहे याकडे पद्धतशीरपणे डोळेझाक चाललाय का, असा प्रश्न उपस्थित होतो।